ऑपरेशन सिंदूर पहलगाम हल्ल्यात ज्या महिलांनी आपलं कुंकू गमावलं त्याचा बदला घेणार हे मोदी शहांनी वेळोवेळी ठणकावून सांगितलं। 22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला 2 महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आज पहाटे भारताने घेतला। त्या 2 महिला अधिकारी नेमक्या कोण आहेत ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। भारताच्या लष्करी इतिहासात आज एक नवा आणि प्रेरणादायी अध्याय लिहिला गेलाय। ऑपरेशन सिंदूर संदर्भातली पत्रकार परिषद झाली। यात भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या सोबतीने माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी केवळ महिलांच्याच नव्हे तर संपूर्ण भारतीय लष्कराच्या नेतृत्व क्षमतेचं प्रतिकात्मक दर्शन घडवलं। पहिलं आपण बोलणार आहोत कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल। भारतीय लष्कराच्या सिग्नल कोअर मधील अधिकारी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी याआधीही अनेक ऐतिहासिक कामगिरी केली आहे। मार्च 2016 मध्ये त्यांनी एक्सरसाइज फोर्स 18 या बहुराष्ट्रीय युद्ध सरावात भारताच्या 40 सदस्यांच्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं आणि हे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिला महिला अधिकारी होत्या आणि तो मान त्यांनी त्यावेळी पटकावला होता। या सरावात 18 देशांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये अमेरिका, चीन, रशिया, जपान सारख्या महत्त्वाच्या शक्तींचा सुद्धा समावेश होता। या युद्ध सरावात संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमा आणि मानवतेसाठी खाणमुक्ती अशा गुंतागुंतीच्या विभागात त्यांनी आपल्या पथकाचं प्रभावी नेतृत्व केलं होतं। कांगोतील UN शांतता मोहिमेत 2006 साली त्यांनी लष्करी निरीक्षक म्हणून सहभाग घेतला होता आणि 2010 पासून त्या शांतता मोहिमांमध्ये सातत्याने कार्यरत आहेत। कुटुंबातील सैनिकी परंपरेला पुढे नेत कर्नल कुरेशी यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलंय। त्यांचा आत्मविश्वास, धाडस आणि संयम हे गुण आज अनेक महिला अधिकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतायत। दुसऱ्या महत्त्वाच्या अधिकारी म्हणजे विंग कमांडर व्योमिका सिंग। भारतीय हवाई दलातील विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबाबत पत्रकार परिषदेत तपशीलवार माहिती देण्यात आली आहे। तरी त्यांचा या संवादातला सहभाग स्वतःच त्यांच्या सामरिक महत्त्वाच्या भूमिकेचं प्रतीक आहे। अशा उच्चस्तरीय परिषदेत उपस्थित राहणं हे त्यांच्या कार्यक्षमतेचं, अनुभव आणि विश्वासार्हतेचं प्रत्यक्ष उदाहरण आहे। ऑपरेशन सिंदूर सारख्या संवेदनशील कारवाईवर बोलताना एका महिला हवाई अधिकाऱ्याचा सहभाग हे भारतीय हवाई दलातील महिला अधिकाऱ्यांचं स्थान अधोरेखित करतो। कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर सिंग यांची संयुक्त माध्यमिक माहिती परिषद ही भारताच्या संरक्षण क्षेत्रातील महिलांच्या नेतृत्वाचा एक निर्णायक क्षण ठरली। केवळ भूमिका बजावणाऱ्या अधिकारी म्हणून नव्हे तर धोरणात्मक निर्णय प्रक्रियेचा भाग म्हणून सुद्धा त्यांनी उभं केलेलं उदाहरण भविष्यातील अनेक महिलांना लष्करी क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरेल हे नक्की। ऑपरेशन सिंदूर हे केवळ सामरिक यशाचं प्रतीक नाही तर भारतीय लष्करातील समावेशी नेतृत्वाचं आणि महिलांच्या वाढत्या सहभागाचंही प्रतीक ठरतंय।